आपलं स्वागत। रील स्टार अथर्व सुदामेने व्हिडिओ संदर्भात अद्यापही आपलं मत व्यक्त केलेलं नाहीये। दरम्यान रीलमध्ये असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीसोबत आमच्या प्रतिनिधींनी फोनवरून बातचीत करण्याचा प्रयत्न केला, पण पवन वाघुळकर यांनी सुद्धा बोलण्यास नकार दिलाय। धमकीचे हे आले काय त्याच्यामध्ये तथ्य आहे का? मी आता एक मीटिंग मध्ये आहे, मी तुम्हाला करतो, नंतर कॉल करतो। मला फक्त एवढं सांगा की तुम्ही याच्यावरती काय बोलणार आहात का? नाही नाही, काही बोलणार नाही आहे मी। म्हणजे कुठलीही भावनेनं असा काही व्हिडिओ तुम्ही तो बनवलेला नव्हता? नाही नाही, असं काहीच नाहीये आणि मी थोडं मीटिंग मध्ये, मी तुम्हाला करतो नंतर कॉल। ओके असं काही नाही कुठलं, आणि कोणाचं असं काही नाही। ठीक आहे, काही अडचण नाही त्या गोष्टीला। ओके, म्हणजे आता तुमची काय तक्रार नसणार आहे त्याच्यामध्ये? नाही नाही, ओके चालेल, ठीक। दरम्यान या संदर्भात रोहित पवार म्हणतात, अथर्व सुदामे रीलमधून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत असेल तर हिंदू संस्कृतीला ते साजेसच आहे। सामाजिक एकोप्याला विरोध असलेल्या मनुवादी प्रवृत्तीनं ट्रोल केल्यामुळे त्याला हे रील डिलीट करण्याची वेळ आली। या रीलमध्ये चुकीचं काय आहे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं, अन्यथा ट्रोलर्सच्या मुसक्या आवळाव्यात। अथर्व सुदामे यानं सुद्धा ट्रोलरना न घाबरता बेडरपणे पुढे यायला हवं, कारण मराठी माणूस हा घाबरणारा नाही, लढणारा असतो।